महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए भाजपा ने आज उम्मीदवारों की पहली लिस्ट जारी कर दी। इस लिस्ट में 99 उम्मीदवारों के नाम है। महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुर साउथ वेस्ट की विधानसभा सीट से चुनाव लड़ेंगे। संजय मुकुंद केलकर ठाणे विधानसभा सीट से चुनाव लड़ेंगे। रविंद्र दत्तात्रेय चौहान को डोंबिवली से उम्मीदवार बनाया गया है। विद्या जयप्रकाश ठाकुर को गोरेगांव से उम्मीदवार बनाया गया है। कंकावली विधानसभा सीट से नितेश नारायण राणे चुनाव लड़ेंगे। छत्रपति शिवेंद्र राजे भोसले को कराड़ दक्षिण से टिकट दिया गया है। बीजेपी ने जिन 99 सीटों पर प्रत्याशी उतारा है उसमें नागपुर दक्षिण पश्चिम सीट सबसे ऊपर है, जहां से डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस से चुनाव लड़ रहे हैं। नागपुर दक्षिण पश्चिम सीट 2008 के पहले अस्तित्व में नहीं थी। 2009 से लेकर 2019 के चुनाव में इस सीट से देवेंद्र फडणवीस ही जीतते आ रहे हैं, जबकि बीजेपी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले कामठी से चुनाव लड़ेंगे। फिलहाल बीजेपी के टेकचंद सावरकर इस सीट पर प्रतिनिधित्व करते हैं। वहीं बावनकुले ने भी इस सीट पर 3 बार चुनाव जीते हैं। एक तरह से यह बावनकुले की सुरक्षित सीट भी मानी जा रही है। आपला विश्वास व्यक्त केला याचा स्वाभाविकपणे आनंद एक कार्यकर्ता म्हणून आहे। कार्यकर्त्याला पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर विश्वास व्यक्त करण्या इतका आनंदाचा विषय कुठलाच नसतो। अपेक्षा होती, विश्वास होता की पुन्हा एकदा भाजप पक्षश्रेष्ठी तुमच्यावर विश्वास दाखवतील आणि उमेदवारी देतील। मला विश्वास होता, परंतु आमच्याकडे कोरं पाकिट नावाची कन्सेप्ट आहे की पक्ष जो पत्ता लिहिल तिथे जायचं। त्यामुळे विश्वास होता, परंतु यादी घोषित केल्यानंतर यादी घोषित झाल्यानंतर हा विश्वास जो आहे तो सार्थ ठरला आणि त्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्याला मी नक्की खरा ठरेन। जे 74,500चं मार्जिन लोकसभेला माननीय मुरलीधरांना मिळालं आहे त्याच्यापेक्षा एक मत कमी होणार नाही। त्याच्यापेक्षा जास्त किती मतं ही आता महिनाभर आम्ही सगळे म्हणून प्रयत्न करू। अजून जी उमेदवार इच्छुक होते भाजपचे अमोल बालोटकर असतील, तर त्यांची भूमिका काय असेल तर त्यांच्याकडे तुम्ही म्हणणं? मला असं वाटतं की ते खूप चांगले कार्यकर्ते आहेत, चांगले नेते आहेत। पक्षाला नुकसान ते होऊ देणार नाहीत, त्यांच्याही भविष्याचं नुकसान ते करणार नाहीत। त्यामुळे माणूस जिवंत जो असतो त्याला त्या मूडमधून बाहेर यायला वेळ लागतो आणि तो वेळ त्या सगळ्यांना दिला पाहिजे। पण ते सगळेजण आपापल्या मनाला समजावून बचेंगे तो और लढेंगे अशा भूमिकेमध्ये ते सगळेजण खांद्याला खांदा घेऊन काम करतील याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही। दादा, पुण्यातील 3 मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल आणि सिद्धार्थ इलेक्टिव्ह मेरिट हाच निकष लावलेला आहे असं दिसतं तुम्हाला? असं आहे की केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचं नेतृत्व प्रवासातून सुद्धा काही जजमेंट घेतं, सर्वेमधून काही गोष्टी समोर येतात। मग केंद्राचा आणि राज्याचा सर्वे हा टॅली व्हायला लागतो, त्याच्यामध्ये खूप निकष आहेत। मग त्याच्यामध्ये पक्षनिष्ठा, नुसती आमदारकी नाही तर पक्षासाठी काम करणं, लोकांसाठी काम करणं, लोकांमधली भावना, असे वेगवेगळे निकष असतात। आणि मग ज्यांचं घोषित झालं नाही ते त्या निकषाला खरे उतरले नाहीत असं नाही म्हणणार। पण त्या ठिकाणी यावेळेला ज्याला आपण म्हणता येईल की उभ्या केलेल्या जागांच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या संख्येने जागा विजयी करायच्या असल्यामुळे थोडं कुंकून पिणं चाललंय, त्यात काही चुकीचं नाही। माझा विश्वास आहे की अमोल बालवडकर असतील, श्रीनाथ धिमाले असतील किंवा अन्यही मतदारसंघामध्ये काही ना काही नावं, ही 2 मोठी नावं आहेत, ते पार्टीला डॅमेज करणारं काही करणार नाहीत असा मला विश्वास आहे। भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी देण्यामध्येही आणि विजयी होण्यामध्ये नेहमीच पर्सेंटेज हे महिलांचं भारतीय जनता पार्टीसाठी नेहमीच जास्त आहे। आत्ताची जी विधानसभा बरखास्त झाली म्हणूया किंवा तिची मुदत संपली, त्या विधानसभेमध्ये सुद्धा हायएस्ट महिलांची संख्या ही भारतीय जनता पार्टी। कास्ट कॉम्पोजिशन, महिला, आर्थिक स्तर, भौगोलिक समतोल या सगळ्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी पण नीट असते, सरस असते आणि विजयी होण्याची संख्या सुद्धा नीट असते, सरस असते। दादा, अजून किती जागा ज्या आहेत त्या जाहीर करतात, अजून जागा वाटतात निश्चित झाल्या नाही अशा तुमची जागांची यादी आली, आणखी किती जागा येणं अपेक्षित आहे किंवा किती? मला माहिती नाही, कारण मी असा एक कार्यकर्ता आहे की ज्याला आपल्याला जेवढं कळायला पाहिजे तेवढं कळेल।
आणि त्यामुळे फायनली भारतीय जनता पार्टीला महायुतीमध्ये जागा किती मिळाल्या, मग त्यातल्या 99 घोषित झाल्या, उरलेल्या होतील. त्याला एक जोडून प्रश्न असा आहे की कोर कमिटीमध्ये काही चर्चा उर्वरित जागांसंदर्भात होणार आहे का? काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. चर्चा सुरू आहे म्हणूनच ती नावं पेंडिंग राहिली. आणि त्यामुळे पुन्हा एकदा म्हणेन तर मी पराभव, मी पिछाड लोकसभेतली मानत नाही. कारण 17 जागा लोकसभेच्या जिंकल्यानंतरही आम्ही 130 विधानसभा पुढे आहोत. 144ला सरकार येतं. त्यामुळे घोडा मैदान काय फार लांब नाही, तर दिल्ली बहुत लंबी नाही आहे. आणि त्यामुळे तरीही जी पिछेहाट झाली आकड्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या 31 आणि आमच्या 17, त्यात थोडं कुंकू प्यावं लागेल. आणि त्यामुळे काही जागांवर असं वाटलं की जरा पुन्हा सर्वे करू, लोकल लिडरशिपला पुन्हा विचारू, बोलवून घेऊ, समन्वय करू, असे खूप शब्द आहेत. आणि ते शब्द गावाला आमच्याकडे आणले जातात. किंवा समजा लोकल लेवलला असं वाटलं की बा ते फलाण्या कार्यकर्त्याशी जरा बोलून निर्णय नाही केला तर त्याला वाटेल की करायचं होतं नाही, बोलला का नाही. सर्वप्रथम मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, तसेच आदरणीय गृहमंत्री अमित शाह साहेब, तसेच भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री JP नड्डा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी परत एकदा मला कुलाब्याचं प्रतिनिधित्व करायची संधी दिलेली आहे. आणि कुलाबावासियांचे, आमचे रहिवासी, आमचे मतदार यांचे पण मी आभार मानतो की गेली 5 वर्ष ते सातत्याने माझ्यासोबत राहिले आणि मला आमदार म्हणून कार्यरत राहण्यात त्यांनी मदत केली. माझं कार्य करत असताना त्यांनी मला मदत केली, त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि आमची केलेल्या कामाच्या विश्वासावर, आम्ही केलेल्या मेहनतीच्या विश्वासावर, जनसेवेत जी आम्ही केली आहे गेली 5-10 वर्ष, आणि त्याचप्रमाणे या संपूर्ण परिसरातील लोकांची जी साथ आम्हाला प्राप्त झाली आहे त्याच्या आधारावरती परत एकदा निवडून येऊन ह्या कुलाबावासियांची आणि महाराष्ट्राची सेवा करायची संधी मिळेल अशी आशा व्यक्त करतो. तुमच्या विरोधात अद्याप काही ठरत नाही विरोधकांचं उमेदवार देणं? अजून तरी माझ्या काय ऐकण्यात आलं नाहीये, पण कोणी आलं तरी आम्ही पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी, दूसरे हमारे नड्डा जी, तीसरे अमित भाई जी, महाराष्ट्र के हमारे जो नेता है देवेंद्र जी फडणवीस साहब, महाराष्ट्र के अध्यक्ष बावनकुळे जी, इन्होंने मुझे तीसरी बार जो मौका दिया है, जो अधूरे काम है वो पूरे करने का एक मौका दिया, वो पूरा करने की मैं जरूर कोशिश करूंगी. और उनका सबका दिल से मैं आभारी हूँ, धन्यवाद देना चाहती हूँ. इस जनता को देना चाहती हूँ जिन्होंने 2 बार मुझे चुन कर लाया भारी वोटों से और काम करने का मौका दिया. इसलिए मैं सभी का बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. सर्वांना माझा खूप खूप नमस्कार. मी आज आपल्या देशातले लाडके पंतप्रधान त्यांचा आभार मानते, नरेंद्र मोदीजींचा आभार मानते, अमित शहाजींचा आभार मानते, आपले JP नड्डाजींचा आभार मानते, आपले उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आभार मानते आणि आपले चंद्रशेखर बावनकुळे यांचासुद्धा आभार मानते. पक्षाने आमच्यावर जी जिम्मेदारी दिलेली आहे त्यांचं पुरेपूर प्रयत्न करेल की आम्ही जे आमच्या परिवाराचं जो एक भोकर मतदारसंघ आहे, आमची परिवारातले एक जे भोकर मतदारसंघातले लोक आहेत त्यांचे प्रामाणिकपणे आम्ही त्यांचे सगळे अडचणी दूर करूया आणि सेवेत इकडे हजर राहूया. येस, वो समाज आपको वोट नहीं देना, जाहिर सी बात है. वो कौन कहता है? दलित मुस्लिम में भी मेरे समर्थन देने वाले बहुत लोग हैं, ऐसा नहीं मैं समझता. फिर भी एक तरह से आपको चैलेंजिंग रहेगा. नहीं, मुझे ऐसा कोई लगता नहीं. मैं कभी भी कम्युनिटी बेसिस पे मैंने अपनी राजनीति मैंने कभी की नहीं है. मैंने काम सबके लिए किया है. जब मैं कांग्रेस में था मैं सबके लिए काम करता हूँ. आगे मैं बीजेपी में तब भी मैं काम डेवलपमेंट के काम के बारे में ऐसा कोई भेदभाव मेरे से नहीं है. और बहुत से लोग मेरे से व्यक्तिगत तौर पे जुड़े हुए हैं. कोई कास्ट और कम्युनिटी का मामला मेरे हद तक तो बिल्कुल नहीं आएगा और श्रीजा की हद तक तो बिल्कुल नहीं आएगा. श्रीजाताई, 2 महिन्या अगोदरपासूनच तुम्ही काम सुरू केलेलं आहे. काय 2-3 महिने लोकसभेपासून आम्ही फिरतोय आणि आता 2 महिने फिरताना वातावरण असं एक सकारात्मकता दिसते सगळ्यांकडनं, एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. विरोध असं इलेक्शन आहे तर कोण ना कोणतरी विरोधात उभं राहणार, पण त्याचं काळजी करायला आहेत. आणि मी प्रामाणिकपणे आपल्या मतदारसंघाच्या लोकांच्या सेवेत इकडे हजर आहे आणि त्यांचे सगळे अडीअडचणी दूर करायला इकडे हजर राहणार. जसं आमचं परिवार पारंपरिक प्रकाराने आणि प्रामाणिक प्रकाराने
एवढे 51 वर्ष झाले आपल्या लोकांची सेवा करत आलेले आहेत. तसंच मला खरंच माझ्या आईवडिलांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी चांगले संस्कार आम्हाला दिलेले आहेत आणि लोकांची सेवा करण्याची ही भावना जी आमच्या परिवारात आहे ते पुढे सुद्धा मला करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल आभार त्यांचे सुद्धा मानते मी. किती पहिल्यांदा तुम्ही निवडणूक लढता, काय मला भीती आहे, उत्साह आहे का? उत्साह पण आहे, भीती पण आहे, पण ती भीती अशी काळजीपूर्वक भीती नाही आहे, चांगली भीती आहे की नाही आपल्या लोकांचं ही एक जिम्मेदारी आमच्या शोल्डर्सवर ठेवलेली आहे आणि ती जिम्मेदारी प्रामाणिकपणे पार करायची आहे. एक लेगेसी आहे, त्या लेगेसीला पुढे घेऊन जाणं ही खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण नक्कीच मला विश्वास आहे की मी हे करू शकेन. काही टिप्स दिल्या की नाही वडिलांनी? वडिलांनी टिप्स खूप दिलेले आहेत. चालू असतं 24 तास.